माझ्या वकील मित्राला मी विचारलं की सर न्याय कोणाला मिळते, न्याय कोणाला मिळते? तर तो म्हणते सर जो न्याय मागेल त्याला न्याय मिळते, जो न्याय मागेल त्याला मिळते. मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की समजा त्याला न्याय, ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला त्याला समजूच नाही राहिलं की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला आहे त्याला समजून नाही राहिलं की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, तर मग त्या परिस्थितीत त्याला न्याय भेटणार नाही का? तर त्या वकिलाचं म्हणणं आहे की त्याच्यावर अन्याय होऊन राहिला असं दुसऱ्या तरी कोणाला तरी वाटलं पाहिजे की याच्यावर अन्याय होऊन राहिला, म्हणजे त्यांना तरी न्याय मागितला पाहिजे त्याच्यासाठी. माझा मुद्दा असा आहे की न्याय कोणाला भेटते? एक तर ज्यांना न्याय, ज्याच्यावर अन्याय होऊन राहिला असेल त्यांना न्याय मागितला पाहिजे की मला न्याय पाहिजे, अन्यथा त्याच्या संदर्भानं दुसऱ्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यावर अन्याय होऊन राहिला, दुसऱ्या माणसाला असं वाटलं पाहिजे की याच्यावर अन्याय होऊन राहिला, तो म्हणजे तो दुसरा व्यक्ती त्याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मागू शकते. मित्र, संविधानाच्या 75 वर्षाच्या नंतर सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना